अंतर्गत तुमचं ट्रेनिंग ऑर्गनाइज केलेलं आहे त्यांचे मी आधी सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी अशा प्रकारे संघटित होऊन महिलांना आणि उद्योजक आहेत नवीन यांच्यासाठी हे प्रशिक्षण निवडलेलं आहे त्यासाठी यांचं मी खूप खूप आभार मानते। सर्वप्रथम आपण पीएम काय आहे की बऱ्याच जणांना माहीत पण आहे कारण तुम्ही सगळे त्याच्यातून झालेला आहात जे काही प्रपोजल तुमची सँक्शन झाले हे आपले प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याच्यामधून झालेले आहे। तर आपला मेन उद्देश काय आहे की जे संघटित व्यवसाय नाहीये त्यांना संघटित करणे। क्षमतावानाची व्याख्याच काय असते तर जे संघटित नाहीये उद्योग त्यांना संघटित करणे म्हणजे क्षमतावान किंवा तुम्हाला आर्थिक त्याच्यामध्ये काही उलाढाल करायची व्यवसाय वाढवायचा आहे तर याला थोडक्यात म्हणतात क्षमता बांधणे। तर आता या ठिकाणी बरेच जण परतूरचे आहेत मला वाटतं परतूर आणि सातोना है ना तर बऱ्याच जणांच्या फाईल यामध्ये रिजेक्ट झालेल्या आहेत। सगळ्यात पहिले आपण काय करतो जे डॉक्युमेंट देतो जे तुमचा फॉर्म ऑनलाईन करतात किंवा तुम्ही एखाद्या ई महासेवा केंद्रावर करतात किंवा आमच्यासारखे DRP कडनं करतात तर त्यावेळेला काय होतं आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड कधीही बँकेत जाऊन तुम्ही तिथे सिव्हिल तुमचं चेक केलं पाहिजे म्हणजे तुमचं जे काही क्रेडिट आहे हे बँकेमध्ये कसं आहे ते तुम्हाला लक्षात येतं। कधी कधी काय होतं तुम्ही एखादं छोटंसं लोन घेतलेलं असतं आणि ते थकीत राहिलेलं असतं तुम्हाला नकळत होतं ते कसं एक 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी मग काय होतं तुमचं ऑटोमॅटिकली सिव्हिल स्कोर तिथं एकदम 0 होऊन जातं। मग बँकेला काय पाहिजे असतं आपली प्रोसेसिंग कशी आहे तर 90% हे बँक लोन आणि 10% हा लाभार्थीचा हिस्सा आहे बरोबर। मग आपल्याला बँक पहिले काय बघणार की हा लाभार्थी हा व्यवसाय करण्यासाठी सक्षम आहे का बरं तो सक्षम जरी असला तरी ह्यांनी पूर्वीचे जे लोन आहे ते थकीत आहे काही भरलेला आहे कशा आहे हा याचं पूर्ण स्कोर काढतात। आपण काय करतो लगेच कुठली योजना आली की काय करतो की लगेच डॉक्युमेंट दे नको ते मॅडमनी सरांनी मागितले की लगेच देऊन टाकतो पण आपण आपला आधी सिव्हिल स्कोर चेक करणं हा सगळ्यात महत्त्वाचं गरज आहे। घरामध्ये एखादा जरी व्यक्ती समजा आपल्याला स्वतःचं टाकायचं आहे तर मग काय होतं आपल्या मिस्टरांचं कुठेतरी लोन थकीत असतं त्यावेळेला आपल्याला बँक काय करते रिजेक्ट करते। मग आपला हे सिव्हिल स्कोर जर आपल्याला व्यवस्थित किंवा कशा पद्धतीनं ह्याला आपल्याला व्यवस्थित करायचं आहे तर तुम्ही काय करणार सगळ्यात पहिले तुमचं सिव्हिल चेक करणार आपल्या घरामध्ये जर कोणी डिफॉल्टर असेल त्याची काय थकीत बाकी आहे ती भरणे त्याचे नोटीस पावती जी आहे ती बँकेला सुपूर्द करणे आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म ऑनलाईन करणे की जेणेकरून काय होईल की तुमची जी फाईल आहे ह्या रिजेक्ट होणार नाही। आपण काय करतो फॉर्म भरणं हे सगळं करणं एखादं त्याच्यासाठी डॉक्युमेंट काढणं याच्यासाठी 2 महिने आणि पैसा वाया घालवतो आणि शेवटी काय होतं की आपली नाराजी होती कशामुळं की फाईल रिजेक्ट झाली आहे ना। मग ही गोष्ट टाळण्यासाठी आधी सुरुवातीला तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की बँकेमध्ये जेव्हा आपण प्रपोजल टाकतोय तेव्हा आपल्याला आपलं सिव्हिल चांगलं आहे की नाही